एकनाथ शिंदेंनी बोलावली शिवसेना आमदारांची बैठक। एकनाथ शिंदे महायुती सरकारमधील आपल्या सहभागासंदर्भात आमदारांना मार्गदर्शन करणार। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवसांच्या दरे दौऱ्यानंतर ठाण्यात परतले। आज देवेंद्र फडणवीस शिंदेंना भेटायला ठाण्याला जाण्याची शक्यता। भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक कधी होईल याविषयी अजूनही संभ्रम। बैठकीसंदर्भात आमदारांना अजूनपर्यंत निरोप नसल्यानं आमदार अजूनही मतदारसंघांमध्येच। विधिमंडळ पक्षाची बैठक उद्या दुपारनंतरच होण्याची शक्यता। मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचं नाव निश्चित। वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पीटीआयची बातमी। मुख्यमंत्री कोण हे भाजप ठरवणार। भाजपच्या निर्णयाला शिवसेनेचा पाठिंबा। आमच्या मनात काहीच किंतु परंतु नाही। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। गृह खातं कोणाकडे राहणार यावर चर्चा करू। एकनाथ शिंदेंकडून स्पष्ट। भाजप गृह विभाग स्वतःकडे ठेवणार की शिंदेंना देणार, उत्सुकता शिगेला। उपमुख्यमंत्री पदासंदर्भात चर्चा सुरू। श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार का या प्रश्नावर एकनाथ शिंदेंचं उत्तर। श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता नाकारली नाही। राज्यात आता काहीही होऊ शकतं यावर आता आमचा विश्वास बसलाय। आमच्या निकालावरून हे दिसलं। श्रीकांत शिंदेंच्या उपमुख्यमंत्री पदासंदर्भातल्या वक्तव्यावरती जयंत पाटील यांचं वक्तव्य। श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होतील या बातम्या तथ्यहीन। अमोल मेटकरींचं वक्तव्य। तर गृहमंत्रीपद हे मुख्यमंत्र्यांकडेच असतं, त्यामुळे फडणवीसांकडेच राहील, मेटकरींचा अंदाज। विवाह ठरला पण नवरदेव रुसून बसला अशी महायुतीची अवस्था। शपथविधीवरून रोहित पवार यांचा महायुतीला टोला। महाराष्ट्र राज्याचा नेता कोण असावा याची स्क्रिप्ट तयार। रावसाहेब दानवेंचं वक्तव्य। स्क्रिप्ट तयार असून सही झाल्यावर नाव बाहेर येणार, दानवेंचं सूचक वक्तव्य। मुख्यमंत्री कोणीही असो, आरक्षणाचा लढा सुरूच राहणार। जरांगे उपोषण करण्यावरती ठाम। उपोषणाचं ठिकाण मुंबई किंवा अंतरवाली सराटी असेल, जरांगेंची माहिती। अजित पवार मध्येच आले नसते तर आमच्या 90 ते 100 जागा निवडून आल्या असत्या, गुलाबराव पाटील यांचं विधान। गुलाबरावांनी बेताल वक्तव्य करू नये। गुलाबरावांच्या वक्तव्यावरती राष्ट्रवादीच्या अमोल मेटकरींची खोचक टीका। महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्यासाठी शिवसेनेचे काही नेते प्रसिद्धीसाठी उथळ वक्तव्य करतात। राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांचा गुलाबराव पाटील यांच्यावरती खोचक टोला। नाना पटोले पक्षश्रेष्ठींच्या भेटीला दिल्लीमध्ये। विधानसभा निकालाचा आढावा आणि पक्षांतर्गत वाढत असलेली कुरघोडी। पटोले पक्षश्रेष्ठींना या संदर्भात देणार माहिती। जितेंद्र आव्हाड यांची गटनेतेपदी निवड। रोहित पाटील शरद पवारांच्या पक्षाचे प्रतोद। रोहित पाटील यांच्यावरती महत्वाची जबाबदारी। शरद पवारांकडून रोहित पाटलांवरती मोठी जबाबदारी। जयंत पाटलांनी बालमित्र मंडळाचा करेक्ट कार्यक्रम केला, अमोल मेटकरींचा निशाणा। ईव्हीएम हॅक करणं शक्य असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल। निवडणूक आयोगानं मुंबई पोलिसांच्या सायबर विभागामध्ये तक्रार दाखल केली होती। ईव्हीएमच्या विरोधामध्ये मनसेही आक्रमक। मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केला ईव्हीएमवरती संशय। वाढलेली 65,000 मतं प्रतिस्पर्धी उमेदवाराला कशी मिळाली, मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांचा सवाल। पालघरमध्ये मनसेचे जिल्हा प्रमुख भिडले। वादाचं रूपांतर मारहाणीमध्ये, कोयत्यानं मारहाण झाल्याची माहिती। हल्ला अविनाश जाधव यांनी केल्याचा पालघरचे मनसे जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांचा आरोप। अविनाश जाधव यांचा मनसे ठाणे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा। ठाणे शहर विधानसभेमधून अविनाश जाधव यांचा झाला पराभव। पराभवाची जबाबदारी स्वीकारत जाधव यांचा राजीनामा। पराभव जिव्हारी लागल्यानं अविनाश जाधवांनी राजीनामा दिला। मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया। शेवगाव पाथर्डी मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांच्या समर्थकांकडून खोलेश्वर मंदिरामध्ये आरती। मंत्रिपदासाठी खोलेश्वराला घातलं साकडं। नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या बॅनरली वेधलं लक्ष। बॅनरवरती वापस आना पडता है, फिर वापस आना पडता है अशा काव्यात्मक ओळी। मुरजी पटेलांकडून महायुतीच्या विजयाचा जल्लोष। चकाला परिसरातील होली मैदानावरती नागरिकांची गर्दी।
लोकसंख्या वाढीचा दर 2.1% कमी व्हायला नको, सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता. प्रत्येक जोडप्याला किमान 3 मुलं हवेत. लोकसंख्याशास्त्राच्या आकड्यांचा हवाला देत भागवतांचं भाष्य. संख्या वाढल्यास खर्च कसा करायचा, हिंदूंनी किमान 3 मुलं जन्माला घाला, या मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया. असदुद्दीन ओवेसींकडून भागवतांच्या वक्तव्याचा समाचार. 3 अपत्य जन्माला घालण्यासाठी तुम्ही लग्न कधी करताय, असदुद्दीन ओवेसी यांची मोहन भागवत यांच्यावरती टीका. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये फतवा जितेगा या भगवा जितेगा अशा घोषणेचा वापर, तसंच महाराष्ट्रातील मुस्लिमांना कमजोर करण्याचा प्रयत्न, असदुद्दीन ओवेसी यांचं वक्तव्य. आपले मस्जिद दर्गा वाचवण्यासाठी मी एकदा नाही 1000 वेळा मरायला तयार, असदुद्दीन ओवेसींकडून मस्जिदवरून वक्तव्य. मशिदींमध्ये नमाजाच्या वेळी आपली गर्दी वाढवा, ओवेसींचं आवाहन. बदलापूर प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेच्या दाखल केलेल्या बनावट एन्काउंटर याचिकेवरती आज सुनावणी. मुख्य आरोपींना या प्रकरणातून वाचवण्यात आल्याचा याचिकेमधून आरोप. सावरकर यांच्या बदनामी प्रकरणामध्ये आज पुणे कोर्टात सुनावणी. राहुल गांधींना हजर राहण्याचं कोर्टाचं समन्स, तर अधिवेशन असल्यानं राहुल गांधी हजर राहणार नसल्याची माहिती. शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना ईडीचं समन्स. आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. पोर्नोग्राफी प्रकरणामध्ये झालेल्या आर्थिक व्यवहाराची ईडी करणार चौकशी. हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शेतकरी पाल्याला मिळणार लॅपटॉप. इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाच हे लॅपटॉप मिळणार. 15,000 रुपयांपर्यंतचं अनुदानही दिलं जाणार. नंदुरबार जिल्हा परिषदेला नवीन 33 रुग्णवाहिका. नवीन रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यानं दुर्गम भागातील आरोग्य सेवा बळकट होणार. नाशिकमध्ये राज्यसेवेच्या परीक्षेसाठी गेलेल्या महिलेला परीक्षा केंद्रामध्येच प्रसूती कळा. नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांच्या मदतीनं महिलेला रुग्णालयात केलं दाखल. मुंबईमधील हवेची गुणवत्ता खालावली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वाढत्या प्रदूषणावरती नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना. ढगाळ वातावरणामुळे पुढील 2 ते 3 दिवस मुंबईमधील किमान तापमानामध्ये वाढ होण्याचा अंदाज. या कालावधीमध्ये किमान तापमान 22 अंश सेल्सिअसवरती राहण्याची शक्यता. तळ कोकणामध्ये पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज. फेंगल चक्रीवादळामुळे सिंधुदुर्गमधील वातावरणामध्ये बदल. 3 ते 4 डिसेंबरला येलो अलर्ट जारी. पावसाच्या अंदाजामुळे काजू आंबा बागायतदार चिंतेत. धुळे जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये थंडीचा जोर वाढला. जिल्ह्यात किमान तापमानाचा पारा 6 अंशांपर्यंत घसरला. सोलापुरात डिसेंबरच्या सुरुवातीला थंडीचा कडाका. गरम कपडे खरेदी करण्यासाठी सोलापूरकरांची तिबेटियन मार्केटमध्ये गर्दी. आता नागपूरमध्ये दुचाकी चालवणाऱ्यांसह मागे बसलेल्या व्यक्तीलाही हेल्मेट बंधनकारक. पोलिसांच्या या निर्णयाचा नागरिकांकडून विरोध. नागपूरमध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्याच्या दंडाची थकबाकी तब्बल 150 कोटींवर. दंडाची फक्त 20% रक्कमच नागपूरकर भरत असल्याचं समोर. रेल्वे अपघातामध्ये जानेवारी ते ऑक्टोबर या 10 महिन्यात 2388 जणांचा मृत्यू, तर 1211 जण जखमी. यावर्षी रोड ओलांडल्यामुळे मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाण सर्वाधिक, तर 653 प्रवाशांचा धावत्या लोकलमधून पडल्यानं मृत्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.